कृपावंत किती दीन बहु आवडते, त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता। बुलोने देवा तुका म्हणे जीवे, तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, त्यांचा भार वाहे माथा करी योग क्षेम चिंता। पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबा जय सद्गुरु दास तुका, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्, अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जमजमला तो गुणातीत एका। जयाचे नाम चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण तेज बंधू श्री चरण। श्री गुरूंचे जयांचनी आठवे, शब्द सृष्टी अंगवे, सारस्वत अगवे जिवेसी। वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारोखे म्हणे, रस होते ओळंगणे अक्षरासी। भावाचे अवतरण अवतारविती खून, हाता चढे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसून ठाय, ते बडे भाग्य होय उन्मेखासी। दे नमस्कार आता शरण शरणायकनाथ। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा। कृपावंत किती दीन बहु आवडते, त्यांचा भार आहे माथा हरी योग क्षेम चिंता। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मौजे डोंगरेवाडी या पवित्र पावनाशा भूमीमध्ये या अभंगामध्ये भगवंताच्या कृपा वैभवाचं वर्णन करतात। विडाला गुरुवर्य व्यंकट स्वामी महाराजांच्या कृपेने चाकरवाडीकर मौली दादा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी भव्य दिव्य संत निळोबा महाराज गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे। भगवान श्री नृसिंह जयंती निमित्त
संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज ज्यांची नियोजित सेवा होती असे आदरणीय वंदनीय परमपूज्य हरिभक्तीपरायण श्री माधव महाराज भुले मठाधिपती श्री क्षेत्र इगतपुरी संस्थान त्र्यंबकेश्वर संस्थान आदरणीय महाराजांची सेवा होती, परंतु काही अडचणी असतो इतक्या दूरवरून या ठिकाणी महाराज येऊ शकले नाही, म्हणून सर्व गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे आलेली सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण बाबूराव महाराजांनी मला फोन केला आणि मी बी आज योगाने रिकामा होतो आणि हे सेवेचा योग आला सेवेसाठी उपस्थित सर्व गावातील पुरुष मंडळ आहेत, माता भगिनी वर्ग आहेत, सर्व लहान विद्यार्थी, सर्व टाळकरी बंद हे विद्यार्थी इथलेच आहेत का? हो, विद्यार्थी आहेत. आमचे डिकसळकर महाराज आहेत, शेळके महाराज आहेत, कोळी साहेब आहेत माझ्याबरोबर आले, मृदंगाचार्य मला वाटतं बाबूराव महाराजांचे चिरंजीव होते, मृदंगाचार्य आहेत, तसेच नाव माझ्या लक्षात मुळे सर, मुळे सर तुम्हालाही धन्यवाद. सर्व डोंगरवाडीकर मंडळी, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांनाही धन्यवाद. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद. सर्वांना प्रणाम. आदरणीय महाराजांचं रामेश्वर रामेश्वर बाबा महाराजांचं नाव माझ्या लक्षात नव्हतं, ओळख आहे रामेश्वर बाबा गुरुवर्य महाराजांची उपस्थिती आहे. सर्वांच्या चरणारविंदी मी प्रणाम करतो, तुम्हालाही वंदन. सेवेला प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. भगवंताच्या कृपा वैभवाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. भगवंताची कृपा आपल्या सर्वांवर असते, सर्वांवरच असते, परंतु त्याच्या कृपेची जाणीव कोणाला होत असेल, कोणाला होत नसेल, ही ज्याचं त्याचं भाग्य. परंतु भगवंताच्या कृपेशिवाय आपण जगू शकत नाही. भगवंताची आपल्यावर कृपा आहे का नाही हे कसं ओळखायचं? सोपी गोष्टीमुळे एखाद्या संकटातून तारण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त झाली की समजायचं भगवंताच्या काय आहे, कृपा. आणि जर एखाद्या संकटातून तारण्याची आहे म्हणून त्याच्या कृपेशिवाय कोणी जगू शकत नाही. या पृथ्वी तलावर जेवढे जीव जंतू आहेत त्या भगवंताच्या कृपेनेच जगतात. ज्या अर्थी हे जगत चालतंय त्या अर्थी हे जगाच्या पाठीवर कुठेतरी एखादी ईश्वरी शक्ती संचार करत असल्याशिवाय हे जगत चालत. म्हणून दॅट इज द डेफिनेशन ऑफ गॉड. जरी असला देवाला न मानणार, देव नाही मानणार, परंतु त्याच्यावर अशी तो वेळ आणतो. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, तो अशी एकदा वेळ आणतो की त्याला सुद्धा राम म्हटल्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून काय ईश्वराची परिभाषा काय? जीओडी गॉड म्हणजे देव. कुठे जा, अमेरिकेत जा, पाकिस्तान मध्ये जा, कुठे जा, लंडनला जा, चीन मध्ये जा, भारतात जा, कुठे जा, एखादे गुरुजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना देव म्हणजे काय तर ते गुरुजी हे शिकवणार, जीओडी गॉड म्हणजे देव. गॉड म्हणजे देव, याच्यात बदल नाही. भला तो गुरुजी देवाला मानत नसेल, पण तो देखील विद्यार्थ्यांना शिकवत असताना काय शिकवणार आहे? पोरांनो, जीओडी गॉड म्हणजे देव. जर देव नसता तर विज्ञानाने सुद्धा गॉड शब्द टाकला नसता. ज्या अर्थी देव असावा या जगात त्या अर्थी विज्ञानाला सुद्धा मानतात. पण एक जण देवाला न मानणारा खानदानी नास्तिक, त्याने देव नाही या विषयावर अस्खलित 1 तास व्याख्यान दिलं आणि पटवून दिलं की या विश्वात ईश्वर नाही. 1 तास सुंदर व्याख्यान दिलं देव नाही या विषयावर. काही आस्तिक मंडळींनी व्याख्यान झाल्यावर त्याला विचारलं, का तुम्ही सुंदर व्याख्यान दिलं आणि देव नाही तुम्ही पटवून दिलं, आणि तुमचं व्याख्यान ऐकल्यापासून असं वाटायला की जगात देव नाही, काही नाही, हे कस काय जमलं तुम्हाला एवढं पटवून द्यायला? तो म्हटला, देवाचीच कृपा आहे. काय म्हटला? देवाचीच कृपा आहे.
म्हणजे त्याच्या कृपेशिवाय महाराज काय हो शकत. तुझी आस वेदासी बोलने तुझी आसते सूर्यासी चालणे तुझी बळे तुझी आसते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वरमहे जानी शरण आलो तुझी आसते वेदासी बोलने तुझी आसते मेघानी वर्षावे. ही कोणाची सत्ता आहे नामदेव महाराज वर्णन करतात. ती सर्व भगवंताची सत्ता आहे. त्याने जर त्याची सत्ता काढून घेतली, जर मुंबईचा अरबी समुद्र जर खवळला तर मला वाटतं डोंगरवाडी राहील का? महाराष्ट्र जलमय व्हायला काहीच वेळ लागणार. कोणाची सत्ता आहे? ओव्या ऐका किती गोड आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. याच्यावरच्या गोड आहे. समुद्रानं एक रेषभर बी ओलांडायचं नाही, जास्त व्हायचं नाही आणि कमी व्हायचं नाही. समुद्राच्या काठावर बंगलेत, मग त्यांना किती भीती वाटली असते. समुद्रानं किती कोरडा दुष्काळ पडला तरी आटायचं नाही आणि कितीही ओला दुष्काळ पडला, कितीही पाऊस पडला तरी एक रेष भरवी वाढायचं नाही. कोणाची सत्ता आहे? माझी सत्ता आहे. अगोदर ओव्याचा भावार्थ समजा. आकाशानं सर्वत्र वसायचं, पृथ्वीनं ओझ व्हायचं, अग्नीनं जळत राहायचं, वाऱ्यानं वाहत राहायचं. वारं जर बंद पडलं तर काय होईल? बाबुराव महाराज वारं बंद पडलं तर मला वाटतं परत कोरोना आठवले शहर, पुन्हा ऑक्सिजन कमी पडेल अजून. अरे असे कितीही ऑक्सिजन विज्ञानाने तयार केला तरी ही ऑक्सिजन काय भगवंताचा वेगळा असेल. काय नॅचरल बघा, कूलरची हवा कशाची लावा पण संध्याकाळी बाहेर निघा आणि गच्चीवर जा. नॅचरल काही निसर्ग वेगळाच आहे. या हवेला झोप वाटते आणि या हवेला पडल्या पडल्या झोप लागते. या हवेला पडल्या पडल्या झोप लागते. तशी कूलरच्याही नाही हवेला झोप लागत. कूलरच्या हवेनं सुजत आहे माणूस, स्तूल पडते, असं मोसम धरते. पण या हवेला पडल्या पडल्या लगेच झोप लागते. म्हणून पडल्या पडल्या झोपतो तो भाग्यवान आहे. पडल्या पडल्या झोपतो तो भाग्यवान आहे आणि कीर्तनात झोपतो तो महाभाग्यवान. वाऱ्यानं वाहत राहायचं, पृथ्वीनं ओझं व्हायचं, अग्नीनं जळत राहायचं, पर्वतानं आपली जागा सोडायची नाही. ही कोणाची सत्ता आहे? माझी सत्ता आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळिता, जो ऐसा समर्थ तो मी जगाचा नातू, के गगनाईसा साक्षीभूत तो ही मीचे, आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नाव भरे उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती वैसका न संडावी, समुद्री रेखा नोलंडावी, पृथ्वी आभूते व्हावी, हे आज्ञा माझी विठाला विठाला. हे कोणाची कृपा आहे? भगवंताची कृपा आहे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, तुका म्हणे हा कृपेचा सागर, नामासाठी पार पावलेल, नामासाठी पार पावलेल, नामासाठी पार पावलेल, नामासाठी पार पावलेल. नॉर्मल राहू द्या, इको नॉर्मल असं मोकळा. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल,
तो कृपेचा सागर आहे. परमात्मा कोण आहे? कृपेचा सागर आहे. सागरातली खोली जशी कळत नाही तशी भगवंताच्या कृपेची खोली आपण जाणू शकत नाही. विज्ञान किती पुढे गेलं तरी विज्ञानाला अजून 3 गोष्टीचा पत्ता लागलेला नाही. ओरिजिनल सागराची खोली विज्ञानाला कळली नाही. लक्षात घ्या. नंबर 1, ओरिजिनल सागराची खोली विज्ञानाला कळली नाही. ओरिजिनल दुधाचा थेंब विज्ञानाला अजून तयार करता आला नाही. ओरिजिनल म्हणतो पावडरचं कशाचं करत असेल केमिकल पासून प्रक्रिया करून, पण ओरिजिनल सागराची खोली, ओरिजिनल दुधाचा थेंब आणि ओरिजिनल रक्ताचा थेंब विज्ञानाला अजून तयार करता आला नाही. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्माला प्रारंभ होतो. म्हणून अध्यात्माशिवाय समाधान नाही. म्हणून तुका म्हणे हा तव कृपेचा सागर. तो कृपेचा कोणी सागर आहे. ठेवाय निधी तुका म्हणे कृपा निधी. आम्हा उतरे नावे मध्ये तुका म्हणे कृपा निधी. कृपेचा तो साठा आहे. आम्हा उतरे नावे मध्ये. म्हणून भगवंताची 1000 नावं, 1000 नावं या नौका आहेत. काय नौका आहेत. विष्णू सहस्त्रनाम आपण म्हणतो ना, विष्णू सहस्त्रनाम ही भगवंताची 1000 नावं. विष्णू सहस्त्रनाम म्हटलं पाहिजे रोज सकाळी. महिलांनी रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, लहान लेकरांना शिकवलं पाहिजे. हनुमान चालीसा. हे घरामध्ये एवढं, ज्या घरामध्ये हे नाही मग ते हिंदूचं घर कसं म्हणता येईल? हे आपल्या प्रत्येक घरामध्ये झालं पाहिजे. नाही तर अलीकडे आपण हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनीच हिंदू धर्माचं पतन करायला सुरुवात केली. हिंदू धर्माविषयी निगेटिव्ह बोलून आम्ही आमचे पोती पूर्ण गुंडाळून ठेवले. या जगाच्या पाठीवर कुठलाही धर्म असेल, इस्लाम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, कुठलाही असेल, त्यांची त्यांच्या धर्माविषयीची निष्ठा अबाधित. मग आम्हीच आमच्या धर्माविषयी का असं निगेटिव्ह जगू लागलो? डोंगरवाडी चांगलं गाव आहे महाराज, आदर्श गाव आहे. छोटं गाव आहे बघा. हा एक सप्ताह आता झालेला, एक सप्ताह धार्मिक धर्म रक्षती रक्षित. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपल्यावर छत्र धरत असतो. म्हणून विष्णू सहस्रनाम यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेन. असं पाठ झालं पाहिजे. खनाखना 5-10 मिनिटात होतं म्हणायचं. हनुमान चालीसा, रामरक्षा स्तोत्र. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवंताची 1000 नावे. आणि जो या नामरूपी नौकेमध्ये बसेल, परमात्मा स्वतः त्या नावेचा नावाडी बनलेला आहे. आणि ती नाव ऐल तीरावरून पैल तीराकडे नेण्याचं काम स्वतः परमात्मा करतो. माझे भक्त घाबरतील, या संसारूपी भवसागर खवळल्याने घाबरतील आणि याच्यामध्ये बुडतील, गटांगळ्या खातील. हे पाहून भगवंतांच्या अंतःकरणात दया आली. कारण परमात्मा कसा आहे? कृपेचा सागर आहे. तो कसा आहे? भक्त वत्सल आहे, करुणा घन आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. म्हणून त्याच्या अंतःकरणात दया झाली भक्तासाठी. देवाने कंबरीवर हात का ठेवलेत कंबरीवर हात? आता अनेक कारण. कुणी म्हटले गाई राखून भगवंताचे हात दुखले, गाईच्या मागे गुराख्याचं काम करून, म्हणून तो थकला. म्हणून पुंडलिकाच्या भावार्थान गोकुळी होणी झाला येतात. म्हणून देव आता निवांत कंबरीवर हात देऊन उभे आहेत म्हटले. दुसरा म्हटला देवाचे हात कंबरीवर का उभे आहेत? म्हटले महत्वाचं कारण सांगत असताना शंकराचार्यांनी, आद्यगुरु शंकराचार्य पंढरपूर मध्ये आले आणि भगवान पंढरीनाथाकडे पाहिलं आणि त्यांच्या मुखातून पांडुरंग अष्टक बाहेर पडले. आणि त्याच्यातला श्लोक आहे प्रमाणम भवाब्धे हृदम्मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर सत्तर धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रमाणम भवाब्धे. भवाब्ध हे प्रमाणम. माझ्या भक्तासाठी भवनाम संसाराचं पाणी किती? कमरे एवढे, कमरे एवढे. हे दर्शवण्यासाठी, हे सांगण्यासाठी भगवंताने कमरेवर हात ठेवला. माझ्या भक्ताला काही करू शकणार नाही हा संसारूपी सागर. प्रमाणम भवाब्धे हृदम्मामक नितंबः कराभ्याम. म्हणून आपले कर कटेवर ठेवलेत भगवंताने. म्हणून भगवंतांच्या अंतःकरणात दया आली महाराज. तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि नचिरात पार्थमय्या वेशित चेतसाम. या श्लोकावरच्या ओव्या बघा ज्ञानोबा म्हणतात भगवंतांच्या अंतःकरणात भक्ताविषयी किती करुणा आहे. जन्म मृत्यूच्या लाटी जळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे झाले. भवसिंधूचे नि माझे
कवनासी दाखवून उपजय हे धजरे की माझे भीती म्हणून निघा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्याची आगावा धावतो आलो नामाची सहस्त्रवरी नावा अवधारी सजुनिया संसारी तारू जाहलो मी भगवंताला तारण्यासाठी स्वतः नावाडी बनलो म्हणून या नामरूपी नौकेमध्ये आपण बसलो पाहिजे म्हणून तो आपल्यावर कृपा करत असतो एक जण देवाला न मानणारा खूप भूक लागली त्याला देव कसा सांभाळतो बघा प्रत्येकाला नास्तिकालाही सांभाळतो अनास्तिकालाही सांभाळतो प्रत्येकाला सांभाळतो फक्त त्याची कृपा आपल्यावर आहे का नाही हे आपल्याला कळत नाही हे आपलं दुर्भाग्य पण तो प्रत्येकाला सांभाळतो भक्तालाही सांभाळतो अभक्तालाही सांभाळतो राक्षसालाही सांभाळतो भक्तालाही सांभाळतो जो देवाला शिव्या देतो त्यालाही सांभाळतो पण त्याला कळत नाही की तो मला सांभाळतो खूप भूक लागली 15 दिवस बिगर अन्न पाण्याचा हिंडत होता एक जण आणि डोंगरावडीत आला असंच वारकऱ्याचं घर आमच्या बाबूराव महाराजांसारखं वारकऱ्याचं घर बाबूराव महाराज का रे बाबा काय नाही खूप भूक लागली 15 दिवस झालं ये बाबा वारकरीचं मी काय अतिथी देव भाऊ ये बाबा तुला नाही कोणाला द्यायचं आणि मग वारकऱ्याने त्याला घरात घेतलं त्याच्यासमोर पात्र ठेवलं मुखामध्ये घास घेणार त्या वारकऱ्याने सांगितलं त्या गृहस्थाला हे बघ भगवंताचं नाव घेतल्याशिवाय तोंडात घास घ्यायचा मुखात घास घ्यायचा नाही कवळो कवळी नाम घ्यावे गोविंदाचे मुखा घासा घासाला जर भगवंताचं नाव घ्यावं हे आमच्या संतांनी सांगितलं असेल तर कमीत कमी पहिला घास मुखात घेण्याच्या अगोदर तरी म्हणा ना वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीच्या म्हणा उदर भरणं नव्हे मग काय जाणे जे यज्ञ कर्म केवळ पोट भरणं नाही हे यज्ञ कर्म आहे काय देवा हा यज्ञ मी तुला प्रसाद समर्पित करतोय ही भावना आहे त्याच्यात अरे हे शरीर काय पुन्हा मिळणार का मला काय कळतच नाही मुळे घे दारू टाक घे गांजा टाक घे मावा टाक घे गुटखा टाक अरे काय कचरा कुंडी का काय पुन्हा नाही मिळणार अरे एकदाच दिले भगवंताने माणसाचं शरीर पुन्हा मिळणार नाही लक्षात ठेवा आमची तरुण पिढी बर्बाद होऊ लागली आमचे तरुण पोरं व्यसन याच्यामध्ये बर्बाद होऊ लागले 7वी 8वीचे मुलं व्यसन करतात पालकाला सुद्धा माहित नसतं आपला मुलगा काय करतो ते महाराज हे फार मोठं दुर्भाग्य आहे आणि आमच्या तरुण मुली फॅशन करण्यामध्ये बर्बाद होऊ लागल्या हे भारत देशाला लागलेला सर्वात मोठा डाग आहे आणि कलंक आहे महाराज म्हणून माझ्या भारत देशातील तरुण युवक सुसंस्कारित जरूर हाय क्वालिफाईड बना शिकू नका असं नाही जरूर शिका परंतु सुशिक्षित बनून नास्तिक बनू नका सुशिक्षित बनून माझ्या भारत देशातील तरुण युवक सदाचारी चारित्र्य संपन्न एक शिलवान एक आदर्श नागरिक घडवा असं वाटत असेल तर संतांच्या विचाराची गरज आहे महाराज या उगवत्या पिढीला संतांचे विचार महापुरुषांचे विचारच तारू शकतील आज हे जर बंद पडलं पृथ्वी तलावरचं आज घेण्यासारखं काय कुठं बसण्यासारखं राहिले विचार करा हे जग आज 3 स्क्रीन समोर आहे कॉम्प्युटरची टीव्हीची आणि नंबर 3 मोबाईलची प्रत्येकाच्या ह्या समोर आहेत महाराज काय मोबाईल मध्ये उठलं की आपण 2 तास मोबाईल मध्ये घालवतो महाराज म्हातारे माणसं सुद्धा त्या मोबाईल मध्ये येडे झाले महाराज साठी बुद्धी नाठी झाली महाराज अरे परमार्थ हा यंग वयातच करावा लागतो चांगल्या कार्याला यंग वयातच लागावं लागतं जी तरुण पिढी घडवायची ते आमच्या समोर कुठे असते रोज आज मला आनंद आहे बुडाला झाडाच्या भरपूर तरुण पोरं बसले शेवटी बसू द्या बसलेत ना कीर्तनात तिथं बसलेत 10-15 पोरं आहेत आनंदाची गोष्ट नाही तर जिथं जाईन तिथं तरुण पोरा जी पिढी घडवायची ती पिढीच समोर नसते ना मग गाथा ज्ञानेश्वरी काय 60 मध्येच वाचायची का तरुणांनी वाचायचीच नाही का साठी बुद्धी अरे ज्या वयात गेल्यावर आता पाप करू शकणार ना तिथे पुण्य काय करणार म्हणून तरुण वयामध्ये सावध होणं गरजेचं तारुण्य निसर्गाने दिलेलं दान आहे तरुणपणामध्ये ज्ञानही कमावता येतं आणि पापही कमावता येतं चांगले होता येतं बर्बादी होता येतं म्हणून खऱ्या अर्थाने सोने सोनं नसून तारुण्य खऱ्या अर्थाने सोने तरुणपणामध्ये ज्ञान कमावलं असेल तर म्हातारपणे आनंदात जगता येईल काहीच केलं नसेल तर शिव्या खात जगावं लागेल म्हणून त्याने सांगितलं देवाचं नाव घे माझ्या घरामध्ये त्या वारकऱ्याने त्या ग्रस्ताला आणि मग तुला जेवण्याचा अधिकार तो म्हटलं कुठला देवन काय आणला
आपल्या विषयाकडे कुठला देव आणि काय आणला? तुझ्या देवाला जर मला अन्न द्यायचं होतं तर 15 दिवस झाला मी बिगर अन्नाचा फिरतोय, पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलेला आहे. देवाला द्यायचंच असतं तर मागेच दिला असतं. कुठला देव आणि काय? मी देवाचं नाव घेत नसतो. वारकऱ्यांनी सांगितलं माझ्या घरामध्ये जर देवाचं नाव घेत नसशील तू तर उठ म्हटलं, इथं तुला अन्न खाण्याचा अधिकारच नाही. भरलेल्या पात्रावरून त्याला उठवलं महाराज वारकऱ्याने उठवलं. तो वारकऱ्याला बोलला, अद्वा बोलला आणि मग वारकरी झोपला. भगवान परमात्मा वारकऱ्याच्या स्वप्नात आले आणि वारकऱ्याला सांगितलं, अरे का उठवलं त्याला, का उठवलं त्याला? वारकऱ्याने सांगितलं, काय देवा वारे वा, काय कमाल आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर, विश्व विश्वंभर, विश्व विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, येते अंतर, विश्व विश्वंभर, विश्व विश्वंभर परिहारची गाताने गोड सिस्टीम द्यायचं. गाताने न सांगता तुम्हा, वारकरी काय म्हटलं देवाला, काय देवा कमाले, तुम्हाला परिहार द्यायची काय गरज आहे का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अहो देवा, तो तुमचं नाव घेत नव्हता म्हणून मी त्याला भरलेल्या पानावरून उठवलं. माझी काय चूक आहे? तुमचं नाव घेत नव्हता. माझ्या घरामध्ये देवाचं नाव घेतल्याशिवाय मुखामध्ये घास घेण्याचा अधिकार नाही. तुमचं नाव घेत नव्हता. आणि खरं सांगू देवा, अहो त्याने मला शिव्या सुद्धा दिल्या, मला शिव्या दिल्या, तुम्हाला अद्वा बोलला. देवाने त्या वारकऱ्याला उत्तर दिलं, अरे तुला एकदा शिवी दिली तर भलं पुन्हा नाही घ्यायला पाहिजे होतं, पण भरलेल्या पानावरून त्याला उठवायला तू नाही पाहिजे. देवाने सांगितलं, पण भरलेल्या पानावरून तू उठवलं. देवाने सांगितलं तुला एकदा शिवी दिली तर तू त्याला पानावरून उठवलं, भरलेल्या पात्रावरून. अरे जन्मल्यापासून तो मला शिव्याच देतोय, तरी मी त्याला जगवतो, तरी मी त्याला जगवतोय ना, कशाला काळजी करायला लागला? म्हणजे नास्तिकाला देव सांभाळतो आणि आस्तिकाला सांभाळतो. एवढा तो कृपावंत, एवढा कृपावंत. काय काय लोक देव मानत नाही. मी म्हणतो नको मानू. असा देव न मानणारा, त्याच्या बापाचा फोटो होता, मी त्याच्या बापाच्या फोटोवर पाय दिले. त्याला असा राग आला. म्हटलं ओ महाराज वेळ लागलं काय? म्हटलं काय झालं? माझ्या बापाचा फोटो ना, वडील आहेत माझे, ते वारले असले म्हणजे, पण माझे वडील आहेत. तुला कोण म्हणतो तुझे वडील? कोण म्हणतो तुझे वडील? काय तुला कळायल्यापासून मानायला लागला? कळायल्यापासून माझे वडील आहेत हे तुला असं कळायला कोण म्हणतो? मग तुला जर तुझ्या बापाच्या फोटोवर पाय दिल्यावर राग येत असं, आम्हाला आमच्या संतांच्या प्रतिमेवर पाय दिल्यावर, संतांच्या प्रतिमेचा अवमान झाल्यावर, आमच्या धर्माविषयी बोलल्यावर आम्हाला बी राग येईल. तू जसं बापाला मानतो तसं इथं मान ना. इथं का मानत नाही? इथं का श्रद्धा विश्वास ठेवत नाही? कुठे कावळ्याने पिंड शिल्यावर आमच्या बापाला मिळत असं, कारण मिळतो ना. तुझ्या मोबाईल मधला बॅलन्स संपलं तर पुण्याला फोन करतो पोराला, बाळू माझ्या मोबाईलवर बॅलन्स टाक. म्हणलं पुण्याहून डोंगरवडला कसं काय? हा माझ्या मोबाईल नंबरवर, माझा मोबाईल नंबर तिकडे दाबला किडे बॅलन्स येते. म्हणलं हे बी तसंच आहे, पुण्याहून इथं जसं बॅलन्स येत हे जसं मान्य आहे तसं ही बी श्रद्धा ठेवणं, हे बी पोचते. म्हणलं नव्हे कावळ्याने शिवला की जाते. म्हणलं लय डोकं कशाला लावतो? म्हणलं अधिक डोकं ओग टपरेवर पिचकाऱ्या मारायच्या, सुपाऱ्या खायच्या, आमचे माप काढायचे, ज्ञानोबरा तुकोबरा विषयी बोलायचं. काय अधिकार महाराज? श्रद्धा ठेवा, अभाविक म्हणू नका, भाविक बना. भाविक बना, कोणाला तरी आदर्श समोर ठेवा आणि जीवन जगा. आपलं आयुष्यच किती 50-60 वर्षाचं, तर्क शंका कुशंका करायला आपली बुद्धीच किती. 750वा वाढदिवस माझ्या माऊलींचा संपन्न होता आळंदीमध्ये. कितवा? 750वा. आपण मेलो तर पोरग एकदा वर्षरात घातलं तर पुन्हा पुण्यतिथी महाराज करायला तिथी आठवत नाही आपल्याला. 750 वर्ष झालं माझ्या ज्ञानोबरांनी संजीवन समाधी घेऊन. काहीतरी ताकद असल्याशिवाय कस काय ज्ञानेश्वर महाराज 16 वर्ष लिहिली ना? कस काय लिहिली? तुझी योग्यता पण आहे ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घ्यायची. तू 65 वर्ष गावचा सरपंच झाला तर रात्रीच्या 12 वाजता पिचकारा सांगतो स्टँड वर. लिहिले ना आमच्या ज्ञानोबरांनी, लिहिले ज्ञानेश्वर मान. अगर नको मान, कोणी देव माना किंवा न माना,
त्याचा बाद कधी होत नाही त्याच्या अस्तित्वाला महाराज. तो आहे तसा आहेच आहे. नाही म्हणल्याने नाही ठरत नाही आणि आहे म्हणल्याने तो आहे ठरत नाही. तो आहे तसा आहेच आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुताः. म्हणून बघा एक उत्तर द्या मला देव न मानणाऱ्या लोकांनी. मी एक जणा विचारलं तो आईच्या उदरात असताना जगला कस काय 9 महिने 9 दिवस. तो म्हटला आईने श्वास घेतला की मला येत होता असं डॉक्टर सांगतो. आईने जे जे काय काय चांगलं खाल्लंय काजू बदाम सफरचंद काय काय ती टवटवी माझ्या चेहऱ्यावर आली. म्हणलं हे कस काय रे. तेच बाळस काय बाळसपणा म्हणतात ना बाळस तेच बाळस माझ्या चेहऱ्यावर आईने खाल्लं की मला म्हणजे करंट कस काय कुठून सप्लाय होत होता कस काय होती नाळ कशी जुटली होती काय मला जास्त काय आपल्याला नॉलेज नाही पण आईने खाल्लं का आपल्याला. बरं ठीक आहे म्हणलं. बरं जन्म व्हायच्या अगोदर तुझ्यासाठी अन्न तयार नाही रे म्हटलं पण जन्म झाल्याबरोबर तुझ्यासाठी अन्न तयार आहे. जन्म व्हायच्या अगोदर नाही मग कुणाचाही असेल पशु पक्षी असतील किंवा मानवाचा असेल जन्म झाल्याबरोबर बाहेर आल्याबरोबर आईच्या उदरातून लगेच दूध तयार आहे. ही काय प्रक्रिया म्हणजे किती शिकलेलाच मला लय शिकलेलो आहे मला बिल 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 झालं येल बिल बिल काय काय होईल मला MSc BSc सगळं. मग हे कसं काय म्हणलं ह्याचं विज्ञानात काय उत्तर आहे का म्हणलं. जन्म झाल्याबरोबर अन्न तयार आहे दूध तयार आहे अगोदर नाही. म्हणलं काय याचं विज्ञानात अजूनही याचं उत्तर सापडलं. मग ही कोणाची कृपा आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. कोणी केली दुधाची उत्पत्ती. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. कोणी केली बाळाची उत्पत्ती. कोणी केली बाळा बाळा दुधाची उत्पत्ती. कुणी दूध निर्माण केलं वाढवी श्रीपती सवे दोन्ही कारे नाठवे कृपाळू दिवासी पोषितो जगासी एकला रे. एकटा परमात्मा सर्व जगाला महाराज पोषण करतो. म्हणून जीवटिक गॉड म्हणजे देव. मी मगाशी सांगतो देवाची परिभाषा काय. जी फॉर जनरेटर ओ फॉर ऑपरेटर डी फॉर डिस्ट्रॉइड. संहार पालन पोषण आणि नष्ट करणारा उत्पत्ती करणारा. दॅट इज द डेफिनेशन ऑफ गॉड. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ईश्वराचं कार्य महाराज याला देव म्हणतात. म्हणून त्याची कृपा आपल्या सर्वांवर आहे. त्याच्या कृपेशिवाय आपण श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. एक जण म्हटलं तू कुणाच्या सत्तेने चालतो. मला पायाच्या सत्तेने पायाच्या सत्तेने चालतो म्हटलं. शरीर कोणाच्या सत्तेने चालतं. चाले हे शरीर कोणाची सत्ते. चाले हे शरीर कोणाची सत्ते. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते. चाले कोणाचे हरे विना कोण हरे वे. देखावी ऐकावी चाले हे शरीर कोणाचे सत्ते. कोण बोलावे ते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजनच कोण को. म्हणून प्रत्येकावर भगवंताची कृपा आहे. त्याच्या कृपेचं छत्र असल्याशिवाय आपण चालू शकत नाहीत बोलू शकत नाही श्वास सुद्धा आपण घेऊ शकत नाही. त्याने त्याची सत्ता काढून घेतली की समजायचं राम नाम सत्य है. सत्य काय जगामध्ये
एक मृत्यू सत्य आणि एक परमात्मा सत्य. सत्य तो विठ्ठला का गादाविला जगदाकार. त्याने त्याची सत्ता काढली की राम नाम सत्य आहे. त्याचा अंश आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे. त्याचं चैतन्य आपल्या शरीरात. गाडी चालवायला एखादा ड्रायव्हर लागतो. डोंगरवाडीत घेऊन या महाराजांना एखादा गाडीला ड्रायव्हर लागतो. ही गाडी चालवणारा कोणी नसेल का? ही मशीन चालवणारा. काय कमाल आहे महाराज. विचार करा काय ब्रह्मदेवाची करणी महाराज. देवाची करणी नारळात पाणी म्हणतात ना. छत्रपती शिवाजी महाराज सज्जनगडाचं काम करत होते आणि एक पाथर दगड फोडत होता. काम चालू असताना असा शिवाजी महाराजांना थोडा अहंकार झाला की माझ्यामुळे ही प्रजा जगते दुष्काळामध्ये. माझं छत्र या प्रजेवर. समर्थ रामदास समितीतून चालले होते. समर्थांनी ओळखलं आदर्श राजा आहे. छत्रपती सारखा आदर्श राजा पुन्हा होणे नाही. प्रजेचं शोषण न करता केवळ प्रजेचं पोषण करणारा आदर्श राजा, रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आता हल्लीच्या राजांशी आपण काय बोलण्याचा अधिकार नाही की प्रजेचं शोषण करतात का पोषण करतात. जो शोषण करतो प्रजेचं मला वाटतं तो ढेकणाच्या प्रवृत्तीचा असतो. ढेकून काय करतो मुळे सर? डोंगरवाडीतला ढेकून अमृत प्राशन करतो. रक्त शोषण करतो. काय जोगदंड महाराज आता हा ढेकणच राहिले नाहीत. आणि खरं ढेकणं कुठे पळून गेले? काही ढेकणच राहिले नाहीत. आता आम्ही संस्थेत शिकत असताना ढेकणं झाले आम्हाला गुरुजी गावाकडे लावायचे. ती ढेकणं वळकटी शिरायची, झोपच येत नव्हती. ढेकून काय करतो? प्रजेचं शोषण करतो, रक्त शोषण करतो. म्हणून प्रजेचं शोषण न करता प्रजेचं पोषण करणारा आदर्श शीलवान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा ऐसे होणे. या महाराष्ट्राच्या मातीतलं 16 वर्षाचं पोर रायरेश्वराच्या मंदिरात जातं. विचार करा, दह्याचा नाही, दुधाचा नाही, अमृताचा नाही, रक्ताचा अभिषेक करतं. काय संकल्प करतं? माझ्या महाराष्ट्रातली सर्व प्रजा, माझ्या देशातली सर्व प्रजा सुखात नांदण्यासाठी एक दिवस हिंदवी स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं ही इच्छा 16 वर्षाच्या पोराची नसून ही इच्छा जिजाऊ मासाहेबांची इच्छा होती की माझ्या मुलानं काय कार्य करावं. हे पवित्र डोहाळे त्या मातेला लागलेले होते. उदरात असतानाच डोहाळे लागले होते माझ्या मुलाने काय करावं, कुठपर्यंत गुलामगिरीमध्ये जगायचं. बास आता दुसरा तिसरा माणूस नाही निवडणार, तर माझ्या उदरातला मुलगाच्या स्वराज्यासाठी मातीसाठी मी समर्पित करणार आणि स्वराज्यासाठी समर्पित करणार. माता माऊल्यानं तुमच्यावर उगवती पिढी कशी घडवायची, तुमच्यावर महाराज, तुमच्यावर उगवती पिढी कशी घडवायची. नाही तर कोणाला राख आवडते, कोणाला माती, कोणाला तिखट, कोणाला आंबट, कोणाला गरम चहा आवडते. कारण डोहळ्यावरून पुढे संतती कशी जन्माला येणार हे कळत असतं. कैकेयीला विचारलं राजा दशरथाने, सांग राणी तुझे डोहळे. तिने सांगितलं मोठ्याला वनवास, लहानाला गायब. सुमित्राला विचारलं, सुमित्रेने सांगितलं नित्यम वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते निरे धनुष्य मारिन रावण लंका बिभीषण देईन. हे डोहळे तिला लागले. तसे जिजाऊ मासाहेबांना डोहळे लागले होते. हो, माझ्या मुलाने काय केलं पाहिजे पुढे. उदरात असताना त्यांनी महाराज ते वाचलं होतं. जन्माला आल्यावर सुद्धा शिवाजी महाराजांना ते संस्कार भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे पराक्रम, महाभारत, रामायण, एकनाथांचे अभंग, तुकोबऱ्या संतांचे अभंग शिकवले. म्हणून 7 वर्षाचं पोरग शिवनेरच्या दारात खेळत होतं. 4 अतिथी चाललेले, हरिजन चाललेले, भुकेलेले. विचारलं कोणाचा रे किल्ला? मला वाटतं माझ्या पोराला विचारलं कोणाचा बंगला, तर माझं पोरग सांगेल माझाच बंगला. पण 7 वर्षाचा शिवबा होता. कोणाचा रे किल्ला? 7 वर्षाच्या पोरानं उत्तर दिलं आपलाच किल्ला आहे. बोला की काय काम? खूप भूक लागली रे शिवबा. 15 दिवस झालं दुष्काळ पडलाय, पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलाय, घरामध्ये 2 भाकरी मिळतील का? 7 वर्षाचं पोरग. काय बुद्धीची व्यापकता. वसुधैव कुटुंबकम हे विश्वाचे माझे घर. धावतच जात मासाहेब, ओ मासाहेब. मासाहेब दारात 4 हरिजन आलेत, अतिथी आलेले आणि ते विचारतात आपल्या दुर्डीत 2 भाकरी मिळतील का, वाटीभर भाजी मिळेल का? असं विचारल्याबरोबर जिजाऊ मासाहेबाने तळपाच्या मस्तकाला गेली, शिवबाच्या गालात लावून दिली. 7 वर्षाचं पोरग बोलू लागलं, मासाहेब काय गुन्हा केला, काय अपराध केला, काय चूक केली? दारात 4 अतिथी आले, तुम्ही मला संस्कार दिले, अतिथी देवो भव हा आपला धर्म. काय चुकलं, काय गुन्हा केला? त्यांनी विचारलं घरात भाकर मिळेल का, का मला मारलं? मासाहेबांनी उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे. मासाहेब म्हणतात शिवबा, तू अजून माझ्या दुधाच्या उपकारातून उपकृत नाही होऊ शकला, तू अजून माझ्या दुधाची परतफेड नाही करू शकला.
तू मला न विचारता जर दारात आलेल्या अतिथीला घरात घेऊन आला असतास ना, न विचारता दुर्डीतली भाकर जर अतिथीला घेऊन गेला असतास ना, तर माझ्या दुधाचा पुरुषार्थ समजला असतं. हे महान संस्कार त्या मातेने महाराज त्या लेकरावर घडवले. तेव्हा एवढा व्यापक बोध वयाच्या 7व्या वर्षी शिवाजी महाराजांना प्राप्त झाला. जगदाकारी झाली सत्ता, वारोने गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता. हा महान बोध, अवघे आपुलेची आता, हे सगळे माझे, लाज आणि चिंता दूर. या महाराष्ट्राच्या मातीत विचार करा महाराज. संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज काय परिस्थिती झाली असती महाराज. हुजूर आज आम्ही कीर्तन करण्याचा आहे, तो परमिशनच्या आहे डोंगरवाडी, असं झालं असतं का नसतं? विचार करा. सारे संभाजी राजांना साखळ दंडाने पकडलो, 5000 शत्रूंनी पकडलेलं संभाजी राजांना. काय हाल अपेष्टा केल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या. 39 दिवस मृत्यूशी झुंज देणारा एकमेव देशभक्त शूरवीर ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. नाही शरण गेले, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्म भयावहा. भगवद्गीतेचं तत्वज्ञान ते वाचले नाही तर जगले. दुसऱ्याचा धर्म भयावह असतो, आपला धर्म प्राण गेला तरी धर्म सोडू नये. गेले पण धर्म नाही सोडला महाराज. अरे उकळतं पाणी अंगावर टाकलं, मिठाचं उकळतं पाणी. माझ्या शरीराला जखम झाली तर आई काय करते, आपली काय करते, जखम भरून येण्यासाठी हळद आणि तेल लावते. पण माझ्या संभाजी राजांच्या शरीरावर उकळतं मिठाचं पाणी टाकलं, ब्लेडचे वार केले, एक एक अवयव काटण्यात आला. अरे ज्या डोळ्यांनी स्वराज्य पाहण्याची इच्छा होती त्या डोळ्यामध्ये सळ्या खुपासल्या, सळ्या खुपासल्या. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी केवळ महाराज. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. त्यांचा संसार थाटता आला असता, आनंदात मस्तीत जीवन जगता आलं असतं. पण कोणासाठी सहन केलं? तुमच्या आमच्यासाठी. माझं स्वराज्य सुखात नांदावं, सर्व प्रजा सुखात नांदावी, याच्यासाठी महाराज, याच्यासाठी. संभाजी राजांना सिंहाच्या गुहेत सोडलं. कोणाच्या? सिंहाच्या गुहेत सोडलं. पण वाघ एवढा समर्थ सामर्थ्य संपन्न, सिंहाने संभाजी राजांना फडा म्हणून सिंहाच्या गुहेत सोडलं. संभाजी राजांना सिंहाने नाही फाडलं, संभाजी राजांनी सिंहाला फाडलं. कुठे तरुण पोरं पुडी, आम्हाला पुडी फाटाना पुडी. कोणावर ऍक्टिंग करतो? आमच्या भारत देशातला तरुण युवक काही कळत नाही, ऍक्शन मध्ये पुडी फाडतो. पण मी म्हणतो एकदा तरी पहिल्या ऍक्शन मध्ये तरी पुडी फाड, मग मानतो. पण 10 वेळा ट्राय करतो, साधी पुडी फाटत नाही आपल्याला. पुडी ही आमची ताकद, हे आमचं दौर्बल्य, ही दुर्बलता तरुण वयामध्ये. संभाजीराजाने सिंह फाडला, पोरांना सिंह फाडला. उगच नाही, शरीर संपदा तशी कमवा, दंड बैठक काढा, हनुमंतराची सेवा करा. हा हनुमान चालीसा म्हणा हिंदू असताल तर रोज गावामध्ये. म्हणून मी सांगत असो, शाळा सुटल्यावर प्रत्येक गावामध्ये 4:30 वाजता सगळ्या लेकरांना बोलवा आणि हरिपाठ घ्या. तासभर हरिपाठ, हनुमान चालीसा. आता येणारा काळ अत्यंत विचित्र असेल महाराज. म्हणून संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये सळ्या खुपसल्या महाराज. जी जीभ जगदंब जगदंब म्हणत होती, सांडसीने ती जीभ ओढून काढली महाराज. मेले पण वाकले नाहीत महाराज. धर्मासाठी, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. मुद्दाम थोडं बोललो मी. आणि आपल्या हिंदू समाजाला आज कीर्तनकारच जागृत करू शकतो महाराज. आम्ही नाही बोलायचं, कोणी बोलायचं. म्हणून आपला विषय चालू आता. समर्थ रामदास स्वामी तिथून चालले, त्यांनी ओळखलं शिवाजी महाराजांना अहंकार झालाय, माझ्यामुळे प्रजा जगते. अनेक दगड होता. समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराज म्हणतात, तो छोटा दगड का ठेवलाय? तोही लगेच कामाबरोबर फोडून घ्या. सांगा पाथरवटाला फोडून घ्या. नाही म्हटले शेवटी फोडायचं. अहो कामात काम फोडून घ्या राजू. आणि मग पाथरवटाला बोलावलं. पाथरवटाने राहिलेला दगड शेवटी छोटा राहिला, वरचं फोडून फोडून नारळ एवढा राहिला होता. आणि तो दगड फोडला. चमत्कार असा दिसला, दगड फोडल्याबरोबर नारळासारखे 2 असे शकले झाले, त्याचे 2 तुकडे झाले. आणि त्याच्यामध्ये पाणी आणि एक बेडूक होता.
काय पाणीन बेडूक. समर्थ रामदास स्वामी म्हणतात काय राजे काय तुमची करामत आहे म्हणले, काय ताकद आहे, काय तुमचं पुण्य आहे, काय सामर्थ्यवान आहे तुम्ही. या दगडामध्ये सुद्धा त्या बेडकासाठी पाणी काय सुविधा तुम्ही केली, कसं त्या मधी बेडकीन तिच्यासाठी पाणी तुम्ही मधी कसं नेऊन ठेवलं, कुठून पाईपलाईन नेली. अहंकार गर्व गलीच झाला महाराज शिवाजी महाराजांचा. दंडवत घातला समर्थ रामदास स्वामींच्या. पाषाणाचे पोटी बैसला तर दूर, पाषाणाचे पोटी बैसला तर दूर, तया मुखी चारा कोण घाली, तया मुखी चारा कोण घाली. पाषाणाचे पोटी बैसला तर दूर, तया मुखी चारा कोण घाली, तया मुखी चारा कोण घाली. पाषाणाचे पोटी बैसला दरदर तया मुखी चारा कोण घाली. हे कोणाची कृपा आहे? भगवंताची कृपा महाराज, भगवंताची. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, मगाचं प्रमाण तिला. कोणी केली बाळा पाण्याची उत्पत्ती, ही त्याची कृपा आहे. मग चला जाऊ द्या, त्याची कृपा आहे, त्याची कृपा. एक नाटाचा अभंग तेवढं प्रमाण म्हणूनच गोडे. देवा तू आमचा कृपाळा, देवा तू आमचा कृपाळा, देवा तू आमचा कृपाळा, देवा तू आमचा कृपाळा. भक्त प्रतिपाळ दीनवत्सला, भक्त प्रतिपाळ दीनवत्सला, माय तू माऊली स्नेहा, माय माऊली स्नेहा. भार सकळ चालविसे, भार सकळ चालविसे, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता, तुझ लागली सकळ चिंता. देवा तू आमचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल, दीन बहु आवडती भक्त प्रतिपाळ दीनवत्सल, माय तो माऊली स्नेहाळ. भार सकळ चालविसी, तुझ लागली सकळ चिंता. हो त्यांचा भार वाहे माथा, करी योगक्षेम चिंता, तुझ लागली सकळ चिंता. म्हणून परमात्मा असा कृपाळू आहे. त्याचा स्वभावच आहे. पुतना मावशी मारायला आलती कृष्णाला स्तनामध्ये विष भरून, पण तरी तो एवढा कृपाळू आहे, तिला माहितीच नाही माझा शत्रू किती दिलदार आहे. काय कधी कधी शत्रू सुद्धा ओळखता आला पाहिजे. तिला माहितीच नाही, जी भक्ताला जागा दिली मारून का होईना, पण मला या शरीरातून मुक्त करून तो पुन्हा मला जन्माला नाही घालणार, मला मुक्तच करणार आहे. हो शत्रूचं सुद्धा अंत करून ओळखता आलं पाहिजे. हो तो संकादिका जनी माने, सायुज्य सौरस्वती दिला पुतने, का विषाजनी स्तन पाने मारू आले. कारण पुतना मावशी कोण होती माहिती का? आठवलं मग सांगतो. पुतना मावशी बळीराजाची मुलगी होती. कोण? बळीराजाची मुलगी होती. आणि वामन अवतार धारण करून परमात्मा बटू वेशामध्ये बळीच्या दारात गेले याचक म्हणून. आणि एवढा सुंदर परमात्मा दिसायला, 7-8 वर्षाचं पोरग, देवाने अवतार घेतलेला वामन अवतार. म्हणून ती बळीराजाची मुलगी आली ना, कोण आले म्हणून पाहिलं, आणि उपवर झालेली होती. तिचं नाव होतं रत्नमाला. पुतना मावशीचं पूर्वजन्मीतलं नाव तिचं रत्नमाला होतं. आणि तिने विचार केला कोण पोरगा असेल व याला जन्म देणारी माता किती सुंदर असेल, किती सुंदर असेल याला जन्म देणारी माता. म्हणून आपोआप तिला पाना फुटला, आपोआप पाना फुटला महाराज त्या रत्नमाला. आणि ती त्याच्याकडे गेली
आणि हे बघ म्हणली काय करायचं कर आता म्हणली मी तुला शरण आले म्हटले आता हो माझ्या चारित्र्याला डाग लागता का म्हणे लग्नाच्या अगोदरच विवाहाच्या अगोदर माझ्या स्तनाला पाना फुटलाय देवा मी तुला शरण आले काय करायचे बघा भगवंताने सांगितलं आता याचा हे दूध तुझं पुढच्या जन्मात मी प्राशन करतो पुढच्या जन्मात प्राशन करतो म्हणून पुढच्या जन्मामध्ये कृष्ण परमात्म्याने त्या पुतणीचं काय केलं सर्व प्राशन केलं तिला मुक्ती दिली महाराज एवढा तो कृपाळू अहो राजस्व यज्ञामध्ये 100 शिव्या दिल्या तुम्ही म्हणता कोणी देवाने नाही देवाला शिशुपालाने किती शिव्या दिल्या 100 शिव्या दिल्या 100 नॉनस्टॉप डोंगरवाडी जर कोणी एक्सपर्ट असेल शिव्या देण्यामध्ये पुरुष असेल किंवा एखादी माता माऊली असेल कोणी असेल पण कीर्तन झाले 100 शिव्या द्यायचे तुम्ही म्हणता कोणाला मला द्यायचे कोणाला द्यायच्या मला द्यायचे पण 100 नॉनस्टॉप ना मागली पुढे नाही हा नॉनस्टॉप स्पीड मध्ये नॉनस्टॉप 100 शिवाय वेगवेगळ्या वेळ कोणी किती एक्सपर्ट असला तरी बघतो आणि त्याने जर मला 100 शिव्या दिल्या आज कीर्तन झाले जाताना तर आजचं पाकिट त्यालाच देणार आजचं पाकिटच नाही त्याच्यामुळे नारळ देणार कारण बाबूराव महाराज म्हणले जरा पाकिटात म्हणलं काय नाही बाबा मी घरचाच माणूस मी कुठं काय म्हणायला लागलोय डोंगराडीत मला बोलवलं मी कधी आलो नाही मी कधी ठरवून आलोय असं थोडंच आहे का मला एवढं देणं तेवढं दे अर्थात 100 शिव्या दिल्या महाराज हा गा राजस्वयागाच्या सभासदी मिळता ते त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी 100 शिव्या दिल्या तरी भगवंताने त्या शिशुपालाची मुक्तीच केली विडाला महाराज आपल्याला एक शिवी कोणाची खाऊ वाटणार एक 100 शिव्या कधी खावात आपल्याला एखादा मूर्ख म्हटला लगेच बाई मागं सरतो लगेच भांडणं करतो असं नाही महाराज असं नसतं शहाणा माणूस एवढंच म्हणत असं जाऊ द्या त्याला काही कळत नाही अहो 108 वेळा जर माझ्या नाथ महाराजांच्या अंगावर येऊन थुंकला असेल 108 वेळा 108 वेळा नाथ महाराजांची काय शांती असेल महाराज खरं सांगता रागावण्यासाठी ताकद नाही लागत वाक्य नीट आहे एखाद्यावर रागावण्यासाठी ताकद नाही लागत सहन करण्यासाठी ताकद लागते सहन करण्यासाठी ताकद लागते रागवण्यात पुरुषार्थ नाही सहन करण्यात पुरुषार्थ ती खरी ताकद असते 108 वेळा थुंकून थुंकून तोंड सडलं महाराज त्याचं पान खाऊन आणि तो यवननाथ महाराज शरण गेला माफ करा महाराज तुमचं साधू तुम्हाला कळलं नाही अधिकार कळलं नाथ महाराज म्हणतात तुमचं काही चुकलं नाही तुझ्यामुळे मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं तरी त्या यवनाला सुद्धा नाथ महाराजांनी मुक्तीच दिली महाराज यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला म्हणून आज नाथ षष्टीला नाथांची पालखी प्रथम कुठे जात असेल ते त्या यवनाच्या मस्जिदीकडे जाते महाराज मस्जिद ही संतांची कृपा आहे देवते संत निमित्त संतांची भगवंताची कृपा म्हणून ठीक आहे आमच्या कृपेवर मगापासून आपण कृपेवर बोलला आता आपल्याला पुढे चालायचं थोडा वेळ राहिला कृपा अशी त्याची कृपा आहे किती कृपावंत किती शब्द वापरला तो गोबराने तर त्याच्या कृपेची खोली जाणीव आपण करू शकत नाही सागराची खोली जशी सांगता येत नाही किती खोल आहे डोकं लावू नको तहान लागली वंजळवर पाणी घे पिऊन तृप्त हो लय डोकं लावू नको किती खोल असेल तशी भगवंताच्या कृपेची खोली महाराज कळू शकतो आणि भगवंताला कोण आवडतात दीन बहु आवडते कोण आवडतं देवाला दीन बहु आवडत दीन भक्त आवडतात देवाला काही आवडतात आणि काही बहु आवडतात झालं कीर्तन लक्ष द्या काही आवडतात आणि काही बहु आवडतात आई महाराज तुम्ही सांगितलं को देवाकडे विषमतः दोष नाही नैर्गुण्य नावाचा दोष त्याच्याकडे नाही भगवान कसा आहे समचरण सरोजम सांद्र नीला उदागम समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तो समय समोहम सर्वभूतेषु नमे द्वेष्यस्ति न प्रियाः भगवंताला कोणी द्वेष नाही आणि कोणी भगवंताला प्रिय नाही सगळी लेकर सारखी देवा मूड पापे जैसे तैसे उतरेकासे लावून जे जातील त्याला परमात्मा विटेवर उभारला त्याच्यावर कृपा करतो आणि त्याला या संसारातून तारून नेतो कोणी जा अहो कानोपात्रा वेश्याची मुलगी चला बोल कोणाची मुलगी अहो दामा नावा श्यामा नावाच्या वेश्याची मुलगी कानोपात्रा
पण तिला वाटलं मीच सुंदर आहे काय की, पण दिंडी चालली तिनं अभंग ऐकली भगवंताच्या रूपाचे, किती सुंदर आहे पंढरपूरचा देव, जगाचा मालक. कानोपात्रा वेश्याची मुलगी होती, पण कानोपात्रा वेश्या नव्हती, तिच्या शरीराला कोणाचा हात लागलेला नाही. नित्य पवित्र कानोपात्रा होती, लहानपणापासून भक्तीकडे तिचा ओढा होता. आणि कानोपात्रा पंढरपूरला आली महाराज, आणि पाहिलं, आणि कानोपात्र्याचे बोट देवाच्या पायाला लागलं, देवाच्या पायाला खड्डा पाडला. कोणत्या पायाला खड्डा? देवाच्या. बोला लवकर. डाव्या का उजव्या? आता महाराज आम्ही बी असे गेलो की तिथं डोळे झाकतो. अहो गावात डोंगरवाडीत बसून डोळे झाकायचे आणि त्याला आठवायचं, आणि तिथे गेल्यास त्याच्याकडे डोळे भरून पाहायचे. डोळे भरून या, देव दिसायला लागला की त्याच्याकडेच पाहत राहायचं, तिथपर्यंत जाऊच इकडे तिकडे बघायचं नाही, आनंद घ्यायचा. पाहता श्रीमुख सुखावले सुख असं. पण आम्ही एवढे विचारत तिथे गेलो डोळे झाकतो, तर मागून गचांडी देते होय पुढे म्हणते. कानोपात्र्याचा स्पर्श झाला, डाव्या पायाला भगवंताच्या खड्डा पडला. एवढा देव सुंदर, एवढा सुकुमार आहे, तुझी निडळी पोटी चंद्रप्रकाश, कोटी चंद्राचं तेज आहे भगवंताकडे. त्या कानोपात्र्याला सुद्धा देवाने मुक्त केलं महाराज, एवढा तो कृपाळू. एका वेश्याची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवाने मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी, तिथं नांदत श्रीहरी. हे कानोपात्रेच महाराज वर्णन. म्हणून देवाला काही आवडतात आणि काही भाऊ आवडतात. महाराज तुम्ही आत्ताच सांगितलं देवाला सगळे लेकर सारखे, आणि तुम्हीच असा विषम भाव का निर्माण करायला लागले? देवाला सगळे लेकर सारखे नाही, कोणी प्रिय नाही, कोणी द्वेष नाही. मग असं कसं काय? बरं संतांनी सुद्धा तेच सांगितलं, देवा हे बघ तुझे जे पाय सम आहेत ना, आता ते असे विषम करू नको अजिबात, असे समज राहू दे. तुझे जे हात आता कमरेवर आहेत ना, उगा येड्याने कमरेवरच्या काढून डोक्यावर घेशील. तू कोबरा म्हणतात असं काय करू नको, डोक्यावर ठेवू नको, कमरेवरच राहू दे. तू जसा आहेत ना तसाच ठेव. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, याच्यात बदल होऊ नको. करकटावरी तुळसी हार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर. हेच मला ध्यान आवडतंय. मकर कुंडले, मकराकार कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. तुका म्हणे माझे हेची, सकारात्मक बोलतात, हेच माझं सर्व सुख आहे, आणि मी पुन्हा निरंतर नित्य पाहिन श्रीमुख आवडीने. पुन्हा पुन्हा मी हेच रूप पाहणार आहे, म्हणजे याच्यात बदल करू नको. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे. म्हणून असं जगात कुठेच जा महाराज, कुठेही जा, पण असं बघायला कुठेच मिळत नाही. काशीला जा, भगवान विश्वनाथाची काय यात्रा आहे. कुठे जा यात्रा आहे, जत्रा आहे, पण वारी फक्त पंढरपूरचीच भरते. वारी कुठली भरते? पंढरपूरचीच. कुठेही जा. आताच झाली येरमाळ्याची काय यात्रा का जत्रा? काय जत्रा म्हणा, ती यात्रा म्हणा, पण येरमाळ्याची काय जत्रा आहे. कुठे जा महाराज, असंच आहे जगात. कुठे जा, चार धामला कुठल्या जत्राच. मी जगन्नाथपुरीला गेलतो, हा जगन्नाथ बाबा असा लांब असा गोळका सोडतेत का नाही, 100-200-500 माणसाचा, आणि असं नुसतं पाहायचं देवाला लांब. पण चरण दर्शन माझ्या फक्त पांडुरंगाचं. कुणी बी जा, कुठल्या वर्णातला जा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुणी जा, चरण. काय देवाला माहित नाही ही सोहळ्यात आलाय का, लघुशंका केली ना, हात पाय धुतलेत का, हे काय काय ना चुळ भरली का, गुडघ्यापर्यंत पाय धुतलेत का, कोपरापर्यंत काय हात धुतलेत का, काय बघतो का देव? आणि आम्ही म्हणतो लघुशंका केली, हो बाजूला तिकडे, मला शिवू नको. अर्थात ते कर्मशास्त्र, कर्म हे एक सूक्ष्म आहे, सांभाळणं. साधी लघुशंका केली तर कोपरापर्यंत हात चूळ भरावे लागते, पाय धुवावे लागतात, परंतु देव पाहत नाही. एवढा तो कृपाळू. म्हणून जगात कुठे जा, काशीला गेला तर भगवान काशी विश्वनाथ आपल्याला संतुष्ट करेल, नाही असं नाही. पण आमचा पांडुरंग काय करतो? विठ्ठल भक्ताच्या स्थितीचा विचार करतो. कशाचा? स्थितीचा विचार. आणि त्याला वृत्ती आणि त्याला अवस्था देण्याचं काम परमात्मा करतो, त्याच्यावर कृपा करतो. पण असं जगात कुठेच नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ओ उदंड वर्णिले क्षेत्र महिमे,
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देवा कोठे उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसे संत जन ऐसे हरिचे दास ऐसा नामघोष सांगा तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. म्हणून असं जगात तुकोबरा म्हणतात अनेक क्षेत्र पाहिले अनेक वर्णन केले ऐकले पण असं जगात कुठेच पाहायला मिळत नाही. पण असा परमात्मा कसा आहे कृपावंत किती दीन बहु आवडते. मग त्याला काही आवडतात आणि काही कमी आवडतात याच्यातला फरक पाहायचा सेवा समाप्त करायची. मग काही आवडतात आणि काही बहु आवडतात. बरोबर आहे. बहु आवडण्यामध्ये कोण येतं हे तुम्हाला सांगतो. सगळीच लेकरं आवडतात नाही असं नाही पण बहु कोण आवडतात कोण आवडतात. बहु आवडसी जीवा देवाला जे एवढे आवडतात ज्या भक्ताला देव एवढा आवडतो बहु आवडसी जीवा पासून. बघा आम्हाला तो आवडत नाही आम्हाला तो नाही आवडत. आम्हाला बायको लेकर प्रपंच पाहुणे रावळे हे आवडते. आम्हाला देव आवडत नाही नको. आम्ही देवाला नको महाराज आवडाव का. देवाला आवडलं तर देव इथं का ठेवतो का पुन्हा. जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवा. देव काय ठेवतो का घेऊन जातो. देवाला न आवडलेलंच चांगलं. बहु कोण आवडतो. एके दिवशी नारद महर्षी फिरत फिरत देवाच्या घरी गेले. देवाने विचारलं काय काम आहे बोला लवकर. नारद महर्षी म्हणले काय नाही. कसं काय येणं केलं काय नाही म्हटले. सहज आलो. सहज मी आंधळा का सहज फिरत आलो. देश वेश नव्हे सहज फिरत आलो म्हणले. बरेच लोक म्हणतात महाराज सहज आलो आणि सहज म्हणता म्हणता म्हणतात 100 रुपये पाहिजे आणि म्हणतात सहज आलो. नारद महर्षी म्हणले सहज आलो. आणि नारद महर्षी बसले आणि डायनिंग टेबल वरती एक वही होती. सहसा एखाद्याच्या घरात बसले असं काही उचका पुऱ्या करू नये पण माणसाला खोड असते. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे महाराजांचं प्रमाण म्हणून सांगतो. हागताही खोडी चळण मोडविता घडी. माणूस कुठेही बसला तरी क्रियाशील. कीर्तनात बसला तरी नाकात बोट घाली कानात बोट घालील हलल तरी डुलल तरी डोक्यात तरी केस बोट घालीन काहीतरी करीन नक तरी असं मळ तरी काढीन काहीतरी करेल म्हणजे क्रियाशील आहे. मग तसं एखाद्याच्या घरात बसल्यावर शांत बसाव. पण नारद महर्षी बसले देवाच्या घरात बैठकीत आणि तिथली वही होती ती उचकायला केली चालू वही. आता काय घेणं देणं असेल कशाची वही खाता असेल जमा खर्च काही असेल पण नारद महर्षी वही उचकाय चालू केली. त्याच्यामध्ये यादी होती. काय यादी होती. जो देवाचं भजन करतो जो देवाचं भजन करतो त्याचं नाव या यादीमध्ये होतं आणि पहिल्या क्रमांकाला नारदांचं नाव. आता छाती फुगली ना. जो देवाचं भजन करतो जो देवाचं भजन करतो या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला मी. काय नारदांची छाती फुगली. वा 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 वा. जो देवावर प्रेम करतो या यादीमध्ये पहिला क्रमांक माझा आहे. मग आता पहिलं नाव माझं आहे म्हटलं सप्त्याच्या पत्रिकेत पुन्हा पत्रिका काय बघायची गरज आहे डोकं लावायची. पण माणसाला खोड असते. पहिलं नाव आपलं आहे का नाही ते बघणार सप्त्याच्या पत्रिकेत आणि पुन्हा कोणाकोणाच्या नाहीत परिसरातले ह्याच्यात त्याला समाधान वाटणार. नारदाने अख्खी वही चालली. सगळे होते. शुकाचार्य भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य नाथ बाबा गोरोबा काका तुकोबरा सगळे भक्त होते. पण हनुमंतरायचं नावच नव्हतं त्याच्यामध्ये. कोणाचं नाव नव्हतं हनुमंतरायचं. नारद महर्षी आले लगेच खाली लगेच आले. आता चला जाऊ द्या. आणि लागले ना उपेक्षा करायला निंदा करायला हनुमंतरायची. काय म्हटले उगा मोठ्याच्या पुढे गोंडा घोळायची सवय म्हणले तुम्हाला. काय म्हणले काय बरं काय तुम्हाला काय पगार देते प्रभू रामचंद्र. काय म्हणले किती मोठे मोठे तुम्ही कामं केले म्हणले. अहो रामायणातून हनुमंतरायचं व्यक्ती दूर केली तर रामायण हे आवळ्या एवढं पूज्य ठरेल. रामायणाला काही किंमतच राहणार नाही. रामायण जे दुमदुमून राहिलं ते हनुमंतराच्या कीर्तीने हनुमंतराच्या शौर्याने. हनुमंतराने काय काय केलं नाही महाराज. लंका दहन सीता शोध. कोण जाते सीतेचा शोध करा काय तुम्हाला कामच नाही. कोण नव्हतं निघालेच लगे जय श्रीराम तुम्हीच कुठे पुढे म्हणले. म्हणजे असे नाव ठेवायला लागले. काय म्हणले तुमचं नाव नसणार साधं देवाच्या यादीमध्ये. तुमचं नाव तरी पाहिजे ना देवाच्या यादीमध्ये. देवाने फोन केला.
हरिजनाची कोणा नगडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याची. भक्ताची जर कोणी उपेक्षा केली तर देवाला सहन होईल. देवाला शिव्या द्या, देव सहन करेल. हो, माझ्यावर एक संकट आलं. म्हणजे मी नाथ महाराजचं मंदिर बांधत असताना 28 नोव्हेंबर 2022 शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा मी केला. आणि काय त्या मठावर नाही कोणी दान जमीन दिली नाही. स्वतः 10 लाखाची 1 एकर जमीन घेऊन सातीफळच्या साळेगावच्या मध्ये त्या टेकडाला असं तिथं आतापर्यंत 30-35 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली. तिथं शेड मारले मोठं 50 बाय 100चा निवारा केलाय. अवघ्या 2-3 वर्षातलं संस्थान तिथं महिन्याला षष्टी चालू केली, अन्नदान चालू आहे. बाबूराव महाराज होते सप्ताहामध्ये, यंदा 3रा सप्ताह झाला नाथ षष्टीचा. मोठमोठे माणसं तिथं आणले, ढोक महाराज अशी मंडळी. पण पहिल्या सप्त्याच्या माझ्या अगोदर माझ्यावर एक संकट आलं. अशीच माझी उपेक्षा केली, गाडी फोडली एक जणांना समाजकंटकाने, जवळच्याच माणसाने अंगावर घालून. काय करे, एवढं सोपं का होत असतं, चला जाऊ द्या. परंतु लाड गुरुजींनी कीर्तनात हे वाक्य मला सांगितलेलं आठवते. म्हणून गुरुजी म्हटले होते लाड गुरुजी की जनाबाईने देवाला शिव्या दिल्या पण देवाने सहन केलं. जनाबाईने काय काय काढलं देवाचं, तुझं गेलं मड, तुझी रानरणकी झाली, काय 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 काढलं, देवाने सहन केलं. पण मला ते प्रमाण आठवना, मला 2 शब्द आठवतात. लाड गुरुजी म्हटले होते, संतासी कोपे शोभवी कोण्या प्रकारे उभयवरण येल की. वा, संतासी कोपे शोभवी कोण्या प्रकारे, शोभवी कोण्याही प्रकारे उभयवरण येल की. देवाला शिव्या दिल्या तरी देव सहन करेल, पण भक्ताला त्रास दिला तर तो सहन करणार. आणि वस्तुस्थिती सांगतो, 4 महिने झाले ज्यानं गाडी फोडली, तो तरुणच पोरगा होता. त्याची ड्रिंकिंग केली, त्याचं रोडवर पडला, कोणी त्याला धडकेल नाही, तो गेला बिचारा. अर्थात मी का सांगतो, नारद महर्षीने हनुमंतराची उपेक्षा करायला चालू केली. देवाने फोन केला नारदांना, या म्हटले काल चहा पाण्यावर गेला, आज जरा म्हणजे श्री बालाजीचा बेत आहे, या जेवायला. नारद महर्षी गेले आणि बेडरूम मध्ये बोलावलं देवाने. बैठकीत नाही, आज बेडरूम मध्ये. आणि मुद्दाम असं तिजोरी उघडी ठेवली, तिजोरी कपाट, आणि मध्ये अशी डायरी चमकत होती, अशी चांदीच्या कलर मध्ये चमचम चमचम अशी चमकत होती. नारद महर्षीचं लक्ष गेलं, विचारलं देवा काय कशाची डायरी हो? बघा ना म्हटलं. घेऊ हो म्हटले, भक्ताला अधिकार नाही तर कोणाला अधिकार नाही, बघा म्हटले माझ्या कपाटात ती डायरी कशी. नारद महर्षी गेले, चांदीच्या कलर मध्ये चमकणारी ती डायरी घेतली आणि खपट पहिलं पान उघडल्याबरोबर एकच पान होतं, आणि त्या पानावर सुवर्ण अक्षराने कोरलेलं नाव म्हणजे माझ्या मारुतरायाचं नाव होतं. सुवर्ण अक्षराने कोरलेलं सांगतो बरं. आणि दुसरं कोणाचंच नाव नाही. नारद महर्षींनी देवाला प्रश्न केला, देवा आमच्या यादीमध्ये हनुमंतराय नाहीत आणि हनुमंतरायाच्या यादीमध्ये आम्ही नाहीत, असं का देवा? बरं आमच्या यादीमध्ये जागा शिल्लक होती ना कुठेतरी नाव लिहायला, पण आमच्या यादीमध्ये मारुतरायाचं कुठेच नाव नाही, आणि मारुतरायाच्या यादीमध्ये आम्ही नाहीत, असा भेदभाव का तुमच्याकडे? मगाशी सांगितलं तुम्ही, समोहम सर्वभूतेषु नमे द्वेषस्तिन प्रिय, मला कोणी द्वेष नाही, मला कोणी प्रिय नाही, हा विषमता नावाचा दोष माझ्याकडे नाही. म्हणून असं कस काय? हनुमंतराने देवाने सांगितलं, नारदा तुझं नाव या यादीमध्ये आहे. कोणत्या? जो देवाचं भजन करतो, जो देवाचं भजन करतो या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला तूच नारदा. पण हनुमंतरायाचं नाव या यादीमध्ये आहे की मी ज्याचं भजन करतो, मी ज्याचं भजन करतो, मी ज्याच्यावर जीवापलीकडे प्रेम करतो, या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला माझ्या मारुतरायाचं नाव आहे. यालाच म्हणतात दीन बहु आवडती. काही आवडतात आणि काही बहु आवडतात. बहु आवडण्यामध्ये माझे मारुतराय. या बाबाची गावात कुठं जागा नाही असं गाव दाखवा. प्रत्येक गावात 1-2 गुंठे या बाबाचे आहेतच. हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गाव सांगितलं आणि चिरंजीव करून टाकले पुन्हा या बाबाला. चिरंजीवच, मरणच नाही हनुमंत. म्हणून जो हनुमंतरायाची सेवा करेल त्याला यश कीर्ती सर्व त्याला प्राप्त झाल्याशिवाय. कारण हनुमंतरायाच यशाने तो थोरवली. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंका. चला मला त्या चरित्राकडे वळायचं नाही. अर्थात हनुमंतरायासारखे भक्त भगवंताला किती आवडतात? बहु आवडतात. का? या भक्ताला देव किती आवडतो? सगळ्यात काय आवडतं आपल्याला? काय प्रिय? तुम्हाला कोण आवडतं सगळ्यात जीवापेक्षा? आई. त्या म्हटल्या मुलं आवडते. बरोबर आहे का नाही? आईचं प्रेम कोणावर आहे? क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता. त्यांचा भार वाहे माता करी योग क्षेम चिंता करी योग क्षेम चिंता
प्रत्यक्षात परमात्मा भक्ताचं ओझ वाहतो त्यांचा भार आहे माता करी योगक्षेम चिंता. असा भक्त कदाचित जर वाट चुकतो माणूस महाराज, देव चुकतो तिथं आपलं काय. पण एक लक्षात घ्या, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुका झालेली चूक जो पदरात घेतो महाराज, आजपर्यंत करू नये ते कृत्य केलं, दुष्कर्म केलं, दुष्कृत्य केलं, पर्वतराय पाप माझ्या हातातून घडलं, परंतु इथून पुढे राहिलेल्या जीवनाची माझी उत्क्रांती कशी होईल, उत्कर्ष कसा होईल याचा विचार करेल तो खरा माणूस आहे. ज्याला झालेल्या चुकीचा पश्चाताप अनुताप होतो. म्हणून कदाचित जर विषय ओढी भुलले जीव भुलतो मनुष्य. आता यांची कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव, पण तो परमात्मा एवढा कृपाळू, पुन्हा माझा भक्त चुकला तर देव काय करतो, भुलोनी देवाट करी धरुनी दावे नीट. त्याला भुलू देत नाही महाराज, त्याच्या हाताला धरतो. आणि हे बघ भल्या माणसा, भक्ता तुझी ही वाट नाही, तुझी वाट कोणती. अरे तुझी वाट धरलीस ही लोकांची वाट लावायची वाट धरलीस. म्हणून तुझी ही वाट नाही खरी, तुझी वाट कोणती. पंढरी शेजारे पंढरी शेजारे पंढरी शेजारे आल्यानो संसारा. तिथं कोण आहे, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा, वाट पाहे उभा, वाट पाहे उभा भेटीची आव. दिनाचा सोयरा पांडुरंग, दीन बहु आवडते. तुझी ही वाट आहे म्हणून चोखोबराय म्हणतात देवाला. चोखोबराय मंगळवेढ्याचे संत हरिजन समाजातले होते. पण काय अधिकार महाराज, चोखोबऱ्यांना मारलो, बडव्यांनी मारलं, देवाच्या गळ्यातला हार चोरला, दरबारातून बाजूला बाहेर काढलं, चोखोबऱ्याने टाहो पडलं. धाव घाली विठू आता नको चालू मंद, बडवे मारी ती मज काय तरी अपराध. धाव घाली विठू आता नको चालू मंद. अरे चोखोबऱ्यांचा अधिकार, भिंत कोसळून चोखोबऱ्यांचा मृत्यू झाला मंगळवेढेला. पण देवाने सांगितलं चोखोबऱ्यांच्या अस्थी घेऊन कशा आणायच्या, जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील ते माझ्या चोखोबऱ्यांचे. म्हणून ते चोखोबरा देवाला म्हणतात. कदाचित चोख्या ढोंगा असेल, काय म्हणतात, चोखा ढोंगा परी भावनो हे डोंगा. मी ढोंगा आहे, माझ्या अंतःकरणातला भाव ओरिजिनल आहे. उस डोंगा परी रस नो हे डोंगा, रस मात्र गोड आहे आतला, उस असेल वरून दिसाय कसा. उस डोंगा परी रस नो हे डोंगा, काय भुलला सिवरलिया डोंगा. नदी डोंगा परी नीर नो हे डोंगा, नदी डोंगी असेल पण नदीतलं पाणी खरे. नीर नो हे डोंगा, काय भुलला सिवरलिया अंगा. म्हणून भुलोने दे वाट करी धरुनी दावे नीट. देव त्याच्या हाताला धरतो पुन्हा चांगल्या वाटेवर आणतो. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनी. आणि मग असा भगवत भक्त भगवंताला शरण जाताना कसा जातो तुकोबराय म्हणतात. वेळ झाली आपली आता. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, जे जीवा भावाने अनन्य भावाने भगवंताला शरण जातील त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. काय झालं, इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या वेशात गेला वनवासात आणि सीता मातोश्रींच्या चरणावर वाईट नजरेने प्रहार केला. कोणी, कावळ्याच्या वेशात गेला जयंत, इंद्राचा पुत्र. सीता मातोश्रींच्या चरणावर चोचीने प्रहार केला. परशुरामचंद्राने बाण सोडला, त्याची पाठीने दर्भाची गाडी सोडली. मग जीव वाचवण्यासाठी आता तो बापाकडे गेला, इंद्राकडे. जीव वाचवा मला, देवाने बाण सोडला. इंद्र म्हटलं पोरगा असलास तरी काही घेणं नाही, तू काही कुठं न करशील, मी भानगडीत पडायला तयार. असंच झालं एकदा जयंता, असंच झालं. इंद्र आहे तक्षक आहे स्वाहा, असाच आश्रय दिलता मी तक्षकांना. खालून आवाज आला, इंद्र आहे तक्षक आहे स्वाहा. म्हणून मी आतापासून कोणाच्या भानगडीत पडत नाही. पोरगा असलाच म्हणजे काय झालं, काही करशील कुठाने, तुझं तू बघ म्हणलं. आणि देवाचा नियम आहे राम अवतारामध्ये, काय एक बाणी एक पत्नी एक वशनी. एकदा बाण सडला तर परत घ्यायचा नाही, कुठेतरी त्याला घ्यावाच लागेल पुन्हा वाचवण्यासाठी. मग दुनिया जिसको ठुकराती उसको संत अपनाते. नारद महर्षी भेटले, नारद महर्षीने त्याला जवळ केलं. अरे म्हटले बाबा, हे बघ बाबा, तुला ब्रह्मदेव वाचू शकणार नाही, महादेव वाचू शकणार नाही, ज्यानं बाण सोडलाय त्याला शरण जा.
तो कृपाळू राम कसा आहे तो कृपाळू परमात्मा त्याला शरण जा तो भक्तवत्सल आहे असू दे चूक झाली ना हे बघा पाय धरायचे शिका कसलाही कट्टर शत्रू असू द्या त्याचे पाय धरा त्याच्या हातातली तलवार खाली गळून पडल्याशिवाय राहत नाही आम्हाला पाय धरायचे नाहीत माहिती कधीतरी पाय धरायचे माहिती असेल आम्हाला पाय ओढायचे माहिती पाय धरायचे शिका कधी मध्ये राग आवरायचा शिका त्याच्या हातातली तलवार गळून खाली पडत असते म्हणून शेवटी नाविलाज झाला तो जयंत रामाला शरण गेला आणि नियम आहे भगवंताचा कसलाही दुर्जन असला मला जर शरण आला तर देव त्याला माफ करतो जो मज होय अनन्य त्याचे निवारी मी जन बस सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम रज सर्व धर्माचा त्याग करून तो शरण गेला कावळा जयंत देवा मला क्षमा करा तुमच्या सौभाग्यवती धर्मपत्नीच्या चरणावर मी चोचीने प्रहार केला मला क्षमा करा मला जीवदान द्या रामाने सांगितलं रामचंद्र प्रभूंनी तुला जीवदान देतो पण एकदा सोडलेला बाण मला परत घेता येत नाही या अवतारामध्ये माझं वचन आहे एक बाण हा बाण मला कुठेतरी शरीरावर घ्यावा लागला मग प्रभू रामचंद्राने काय केलं त्याचा एक डोळा घालवला एकाक्ष केलं कावळ्याला काय केलं एकाक्ष म्हणजे त्याच्या भेद दृष्टीचा नाश केला आजपासून असं जगाकडे पाहत असताना असं भेद दृष्टीने पाहू नको समदृष्टीने पहा ही माझी आई ही माझी बहीण आहे असं समदृष्टीने पहा म्हणून कावळ्याचा एक डोळा घालवला आणि त्याला समतेला प्राप्त केलं कावळा भाग्यवान आहे आपल्यापेक्षा म्हणून कावळा एका डोळ्याने बघतो बघा एका डोळ्याने नजरेने बघा एक डोळ्याने त्याला दिसत नाही एकच डोळ्याने बघतो आणि कावळा म्हणाला देवा मला जीवदान दिले पण सगळं जग नावं ठेवेल ना मला काय पराक्रम केला म्हणून देवाच्या पत्नीच्या चरणावर चोचीने प्रहार केला जाऊन वनवासात असताना काय गरज होती मग मला काय किंमत अधिकार राहावी ना जगायला प्रभू रामचंद्राने सांगितलं मेलेल्या माणसाचा तू पिंड शिवायचा तू शिवल्याशिवाय मला प्राप्त होणार नाही हा त्याला अधिकार देऊन म्हणून तिथं दुसरा पक्षी येत नाही दुसरा प्राणी येत नाही कावळाच काय त्याला हे कारण आम्हाला माहित नसतं अभ्यास नसतो कुठला आमच्या पोथी पुराणाचा रामायणाचा कशाचा अभ्यास नसतो आम्ही काही बोलतो कशाला हे करायचंय कशाला ते करायचंय कावळ्याला अधिकार दिला म्हणून कावळाच कावळाच त्याला भगवंताचा आदेश असेल त्याला सद्बुद्धी असेल तरच येथून शिवतो म्हणून तुका म्हणे जीवे तो जसा शरण गेला तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे जीवाभावाने जर त्याला शरण गेलं कसं एक ज्ञानोबरांचा अभंग आहे चौकड्याचा बाबूराव महाराज सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमता या जोडी शांती क्षमा तया जवळी जोडी राहिली तिष्ठत शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या जीवाभावाने तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भाव जीवाभावाने त्याला शरण गेलं तर तो काय करतो त्यांचा भारव आहे माथा करी योगक्षेम चिंता आणि असा भक्त चुकला तरी भुलोने देवाट करी धरून दावी नीट पुन्हा त्याचं ओझ वाहतो त्यांचा भारव आहे माथा करी योगक्षेम चिंता आणि अशा भक्तावर असे भक्त किती आवडतात देवाला दीन बहु आवडती अधिक आवडतात आणि अशा आवडलेल्या भक्तावर परमात्मा कृपा करतो किती कृपा करतो अखंड कृपेचं छत्र त्या भक्तावर धरतो आणि अखंड त्याला तारतो या संसारूपी सागरातून तो किती कृपा करतो महाराज म्हणतात कृपावंत किती दीन बहु आवडते यथामती यथावकाश झालेली चिंतन रूपी सेवा याच ठिकाणी मी समर्पित करतो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणावर मी समर्पित करतो जाता जाता सर्वांना संदेश आहे आपल्या परिसरामध्ये शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं मंदिर फार मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू आहे बांधकाम नाथांच्या मंदिराचं पैठण नंतर मराठवाड्यामध्ये नाथांचं मंदिर अजून आपण कुठेच पाहिलं नसेल म्हणून असं भव्य दिव्य नाथांचं मंदिर आपल्या परिसरामध्ये उभं राहत आहे हे आपल्या परिसराचं भाग्य आहे म्हणून या इथे नाथषष्ठीच्या सप्ताहाला दरवर्षी नाही आपल्याला पैठणला जाणं शक्य नसेल नाथषष्ठीला तुकाराम बीज झाली की नाथषष्ठी एकनाथ षष्ठी म्हणून पैठणला आपल्याला जाणं शक्य नसेल इथे या षष्ठी दिवशी फुलं उधळा प्रसाद घेऊन या कारण नाथ महाराजांचं जीवनचरित्र म्हणजे शांतीचे प्रतीक शांतीचे द्वेतक शांतीचे आदर्श पुतळे म्हणजे शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज संत एकनाथ महाराजांचं काय योगदान आहे मराठी भाषेसाठी मराठी साहित्यासाठी 60 ते 70% लिखाण एवढी ग्रंथ संपदा विपुल अशी ग्रंथ संपदा एकनाथ महाराजांनी तयार करून ठेवली हे एकनाथ महाराजांचे फार मोठे उपकार आहेत आम्हाला भारूड करायचे असतील तर एकनाथ महाराजांशिवाय पर्याय नाही जेवढे भारूड आहेत तेवढे एकनाथ महाराजांचे जास्त एकनाथ महाराजांचेच भारूड भारूडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल असं नाथ महाराजांचं खूप मोठं कार्य आहे महाराज हल्ली समाजामध्ये भौतिक सुबत्ता भरपूर वाढली परंतु समाज हा खऱ्या अर्थाने शाश्वत शांतीपासून वंचित राहिलेला आहे म्हणून या मानवाला शाश्वत शांती पाहिजे असेल शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख म्हणून शांती धरा उतरार पैल गिरा
माझ्या भारत देशातील तरुण युवक व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये बर्बाद होत असताना माझ्या भारत देशातील तरुण युवक निर्व्यसनी सदाचारी चारित्र्य संपन्न एक शीलवान आदर्श युवक घडावा असं वाटत असेल तर आपली धर्मपीठ उभारली पाहिजे, तेवढ्या ताकदीने आपली मठ मंदिरं झाली पाहिजे, तरच आपला धर्म टिकेल, नाहीतर येणारा काळ हिंदू धर्मासाठी अत्यंत विचित्र असेल. म्हणून आमच्यासारखी लेकर धर्माचं कार्य करत असतील, आपण त्यांना बळ आणि पुष्टी देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीशी आपण ताकदीनिशी उभारलं पाहिजे. कुठे जातात आपले 10-5 रुपये महाराज, अरे आपल्या धर्म कार्यासाठी द्यायचे नाही तर कुठे द्यायचे, सोबत घेऊन जायचं नाही. स्वतंत्र तोपर्यंत दान करा, पुन्हा भरपूर आहे, इच्छा आहे, पण पारतंत्र्यात गेल्यावर द्यायची इच्छा असताना तुम्ही दान करू शकणार नाही आणि शेवटी ते इथंच ठेवून जायचं हे गोष्ट. म्हणून नाथांच्या मंदिरासाठी कोणाला देण्याची वाटत असेल भावना, चला गणेश महाराजांच्या हातात 10-5 रुपये घाला, 100, 200, 500 रुपये चला घाला. म्हणून डोंगरेवाडीतून सुद्धा कमीत कमी 5, 25, 30, 35 हजाराची भविष्यात डोंगरेवाडीतून नाथांच्या मंदिरासाठी मदत झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही ठरवा, जर ठरवलं आपल्या जवळच्या माणसाने 1500, 1500 तर 5-25 हजार व्हायला काय लागतं. म्हणून आपल्या गावातून नाथांच्या मंदिरासाठी मदत व्हावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मुघली सत्तेची राजवट होती नाथ महाराजांच्या काळात. कोणाची राजवट होती? मुघली सत्ता होती. ज्ञानोबांच्या काळात राजा रामरायांची सत्ता होती, तुकोबराच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता होती आणि एकनाथ महाराजांचा काळ, या दोन्ही संतांच्या मधला काळ मुघली सत्तेची राजवट होती. आणि अशा मुघली सत्तेची राजवट असताना अशा भयावह परिस्थितीमध्ये नाथ महाराज एवढं महान कार्य. नाथ महाराज हे शांती ब्रह्म नसून ते क्रांती ब्रह्म होते. क्रांती ब्रह्म. देवगिरीच्या किल्ल्याला परक्यांनी आक्रमण टाकलं. जनार्दन स्वामी आपले गुरु समाधीस्थे, हातामध्ये ढाल आणि तलवार घेतली, लढाईचा पोशाख घातला आणि 4 तास शत्रू बरोबर झुंज देणारे आणि शत्रूला पळवून लावणारे, हरवून लावणारे एकमेव संत शांतीब्रह्म संत एकनाथ. 36 वर्ष देव ज्या नाथांच्या घरी राबला ते संत एकनाथ महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाय, भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार. हा नाथ महाराजांचा अधिकार आहे. देवाने गंध उघडायचं काम करावं, कावडीने पाणी भरायचं काम नाथ महाराजांच्या घरी करावं. कावडीवर कावडी ओतिल्या अनुनी तातडी, विसरला भक्त सखा मी पण, घासितो नाथा घरी चंदन, दासांचा दास श्री हरी, नंदाचा नंदन, घासितो नाथा घरी चंदन. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो आणि वाणीला माझ्या पूर्ण राम देतो. ज्ञानेश्वर माऊली.